नमस्कार मंडळी, ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत जो बनलाय 1885 साली, पण आजही तो शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हो, आपण बोलतोय भारतीय तार अधिनियम 1885 बद्दल. चला जाणून घेऊया हा कायदा मोबाईल टॉवरच्या जमान्यात शेतकऱ्यांचा खरा मित्र कसा ठरतो. ही गोष्ट आहे रामाची, आणि खरं तर रामासारख्या आपल्या हजारो शेतकरी बांधवांची. विचार करा, पाऊस नाही, हवामानाचा अंदाज नाही, बाजारभाव वेळेवर कळत नाही, म्हणजे जगाशी संपर्कच तुटलेला. योग्य वेळी माहिती न मिळणं हे किती मोठं संकट असू शकतं, नाही का? ही फक्त एक अडचण नाहीये, तर थेट रोजीरोटीवर आलेली आपत्ती आहे. तर ही समस्या नेमकी आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही आहे कनेक्टिव्हिटीची, म्हणजे जगाशी जोडले जाण्याची समस्या. आणि जेव्हा एक शेतकरी जगापासून तुटतो तेव्हा त्याच्या उपजीविकेचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. हीच आहे मूळ अडचण. अगदी साधं आहे. नेटवर्क नाही म्हणजे माहिती नाही. मग विचार करा, हवामानाचा अंदाज कसा कळणार? पिकाला चांगला भाव कुठे मिळतोय हे कसं समजणार? म्हणजे बघा, मोबाईल सिग्नल नसणं ही गोष्ट किती थेटपणे शेतीच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयावर परिणाम करते. पण मग या समस्येवर उपाय काय? तर उपाय येतो एका मोबाईल टॉवरचा रूपात. चला आता बघूया की हा टॉवर विकासाचा एक आशेचा किरण कसा घेऊन येतो, पण त्याचबरोबर तो काही हक्कांचे आणि कायद्याचे प्रश्नही कसे उभे करतो. आणि बघा, चित्र बदलायला सुरुवात झालीय. गावात एक मोबाईल टॉवर उभा राहतोय. रामा आणि त्याच्या गावासाठी हा फक्त एक टॉवर नाहीये, तर ही आहे प्रगती. हे आहे आधुनिक जगाशी जोडलं जाण्याचं एक प्रतीक. खरंच किती दिलासा देणारं दृश्य आहे. आता प्रश्न येतो की हे सगळं उभं राहतंय, पण याचा कायदेशीर आधार काय? तर तो आहे भारतीय तार अधिनियम. हो, अगदी बरोबर ऐकलत. 1885चा कायदा. हाच तो कायदा आहे जो अशा महत्वाच्या सुविधा उभ्या करायला सरकारला अधिकार देतो. या कायद्यामध्ये खूप महत्वाचं कलम आहे, कलम 4. हे कलम काय करतं? तर हे सरकारला कम्युनिकेशन नेटवर्क म्हणजे हे टॉवर्स वगैरे उभारण्याचा एक खास अधिकार देतं. आणि याच अधिकारामुळे सरकार मग परवाना दिलेल्या कंपन्यांकडून गावोगावी हे टॉवर उभे करू शकतो. बरं, पण एक प्रश्न मनात येतो की नाही, की दुर्गम गावांमध्ये टॉवर लावायला इतका खर्च येतो, मग हे पैसे येतात कुठून? तर त्यासाठी कायद्यातच एक भारी सोय आहे. त्याला म्हणतात युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड किंवा USOF. हा एक खास सरकारी फंड आहे जो फक्त आणि फक्त ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये स्वस्तात दूरसंचार सेवा पोहोचवण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे, विकास तर आला, पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. टॉवरमुळे प्रगती तर झाली, पण त्याच्या बांधकामाच्या वेळी रामाच्या शेताचं नुकसान झालं. आणि इथूनच सुरू झाला एका नव्या लढ्याला, हक्काच्या लढ्याला. रामाच्या या शब्दांमधून त्याची हतबलता आणि दुःख स्पष्ट दिसतंय. विचार करा, स्वतःच्या कष्टाने वाढवलेली झाडं, बांधलेली विहीर डोळ्यासमोर खराब होताना पाहणं किती त्रासदायक असेल. आता ही समस्या फक्त विकासाची नाही, तर ती वैयक्तिक आणि भावनिक झाली आहे. आणि अशा वेळी शेतकऱ्याच्या मदतीला धावून येतो तोच कायदा. बघा, कायद्याचं कलम 10 सरकारला टावर उभारायचा अधिकार नक्की देतं, पण एक अट घालून की नुकसान कमीत कमी व्हायला हवं. आणि कलम 16 तर त्याहून महत्वाचं. ते स्पष्ट सांगतं की जे काही नुकसान होईल त्याची 100% भरपाई देणं बंधनकारक आहे. म्हणजे ही दोन कलमं शेतकऱ्याच्या हातातली जणू न्यायाची शस्त्रच आहेत. आणि इथेच खरा वाद सुरू झाला. बघा, सरकारी अंदाजानुसार नुकसान झालं होतं 50,000चं, पण रामाचं खरं नुकसान होतं 1,00,000चं. ही जी मोठी तफावत होती तीच या संघर्षाचं मूळ कारण ठरली. मग अशा वेळी करायचं काय? घाबरून जायचं का? अजिबात नाही. कायदा यासाठी एक अगदी सोपा मार्ग दाखवतो. बघा, फक्त 3 पायऱ्या आहेत. पहिलं, रीतसर अर्ज करा. दुसरं, अधिकारी येऊन पाहणी करतील, ज्याला पंचनामा म्हणतात. आणि तिसरं, जर त्यांनी दिलेली रक्कम अयोग्य वाटली तर त्याला थेट आव्हान द्या. किती सोपं आहे. आणि हे आव्हान दिल्यासाठी शेतकऱ्याच्या हातात एक ब्रह्मास्त्र आहे. ते म्हणजे कायद्याचं कलम 7B. लक्षात ठेवा, जेव्हा नुकसान भरपाईवरून वाद होतो तेव्हा हे कलम म्हणजे न्याय मिळवण्यासाठीची एक कायदेशीर गुरुकिल्ली आहे. आता हे कलम 7B काय करतं? तर ते सांगतं की अशा वादावर तोडगा काढण्यासाठी एक लवाद नेमला जाईल. लवाद म्हणजे काय? तर एक तिसरा, निष्पक्ष व्यक्ती जो दोन्ही बाजू ऐकून घेईल.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, लवादाने दिलेला निर्णय हा अंतिम असतो, सगळ्यांवर बंधनकारक असतो. म्हणजे तारखेवर तारीख नाही, थेट निकाल. यामुळे शेतकऱ्याला लवकर न्याय मिळतो. आणि याचा परिणाम काय झाला? तर न्याय मिळाला, रामाचा विजय झाला. कायद्याची माहिती होती आणि त्याचा योग्य वापर केला, म्हणून त्याला पूर्ण 1,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. तो ज्याचा हक्कदार होता ते त्याला मिळालं. हे आहे या कायद्याचं खरंच सामर्थ्य. तर कायदा एका शेतकऱ्याला त्याचा हक्क कसा मिळवून देतो हे तर आपण पाहिलं, पण आता जरा दुसऱ्या बाजूने विचार करूया. ह्या ज्या सुविधा आपल्यासाठी उभ्या राहतात त्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी नाही का? चला याबद्दल बोलूया. पण समजा कुणी मुद्दाम या टॉवरचं नुकसान केलं तर? ही सुविधा तर सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. मग अशा वेळी कायदा काय करतो? याबद्दल कायदा अगदी स्पष्ट आहे. कायद्याच्या भाग 4 मध्ये कडक शिक्षेची तरतूद आहे. कोणी जर टॉवरच्या उपकरणांचं नुकसान केलं किंवा त्यात काही छेडछाड केली तर तो गंभीर गुन्हा मानला जातो. यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, मोठा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. कारण कायदा फक्त हक्क देत नाही तर जबाबदारीची जाणीवही करून देतो. आणि इतकंच नाही, हा कायदा फक्त टॉवरचं नाही तर आपल्या गोपनीयतेचं म्हणजे प्रायव्हसीचं सुद्धा संरक्षण करतो. कायद्याचं कलम 5 हे सांगतं की आपले संदेश पूर्णपणे सुरक्षित आहेत. फक्त राष्ट्रीय सुरक्षेसारख्या विशेष परिस्थितीत सरकार ते तपासू शकतं, अन्यथा नाही. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? या संपूर्ण गोष्टीतून एकच गोष्ट सिद्ध होते की हा कायदा 100 वर्षांपेक्षा जास्त जुना असेल, पण आजही तो शेतकऱ्यांसाठी एका खऱ्या मित्रासारखा, एका संरक्षकासारखा उभा आहे. चला, जाता जाता 3 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया. 1. ह्याच कायद्यामुळे गावात टॉवर उभे राहतात. 2. आपल्या जमिनीचं नुकसान झाल्यास हाच कायदा योग्य मोबदला मिळवून देतो. आणि 3. जर वाद झालाच तर कलम 60 आपल्याला न्याय मिळवून देण्याची ताकद देतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपल्याला आपले हक्क माहीत आहेत का? कारण लक्षात ठेवा, माहिती असणंच सर्वात मोठं बळ आहे. जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल किंवा काही मदत लागली तर ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टशी नक्की संपर्क साधा. माहिती मिळवा आणि सक्षम व्हा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.